थोर नाटककार, साहित्यिक, भाषाप्रभू व शेक्सपियर उपाधीने नावाजलेले कैलासवासी राम गणेश गडकरी यांचा वारसा जपणाऱ्या सर्व संस्था, नगरीतील गडकरी प्रेमींनी भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून एकत्रित येऊन गडकरी यांचे निवासस्थान, समाधीस्थळ, पुतळा व गणेश वाचनालय येथे पोहोचून कैलासवासी राम गणेश गडकरी यांना अभिवादन केलं, भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या 101व्या पुण्यतिथी निमित्ताने पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित त्यांच्या निवासस्थानावर पुरातत्व विभाग नागपूरच्या सहाय्यक संचालक श्रीमती वाहने यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत पांडे, डॉक्टर जयंत कुलकर्णी, गडकरी युवा मंचाचे अध्यक्ष किशोर ढुंडेले, गडकरी महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकाडे यांच्यासह शेकडो गडकरी प्रेमी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून थोर नाटककार, भाषाप्रभू कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतींना उजाळा दिला। खरं म्हणजे जेव्हा सावनेरला तेव्हा मला सावनेर माहीत म्हणजे राम गणेश गडकरी या ठिकाणी वास्तव्याला होते। त्यांचे बंधू इथे ॲडव्होकेट होते। त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांची तब्येत ठीक नव्हती। त्या काळात डॉक्टर लोकांनी हात टेकले आणि विश्रांती घ्या आणि जी औषधं सांगितली ती चालू ठेवा असं सांगितल्यावर त्यांच्या बंधूंकडे ते शेवटचे दिवस त्यांनी व्यतीत केले। त्यांचं जे अपुरं राहिलेलं लिखाण आहे तेही त्यांनी या ठिकाणी पुष्कळसं पूर्ण केलं आणि इथे देहत्याग केला। विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक भव्य अशी मिरवणूक काढून राम गणेश गडकरी अमर रहे, राम गणेश गडकरींचा विजय असो असा घोष करत समाधीस्थळ, गडकरी पुतळा, गणेश वाचनालय, राम गणेश गडकरी नाट्य मंदिर येथे पोहोचून श्रद्धांजली वाहिली। त्यांची आज 101 पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं सर्व गणेश वाचनालयापासून इतर आणखी संस्थेकडून त्यांचं जे कार्यक्रम आहे एक पुण्यतिथी ते साजरा करण्यात येत आहे। ते फार मोठे लेखक व कवी बरे होते, त्यांना महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांचं जे कर्मभूमी जरी ते जन्मभूमी नवसारी असेल पण सावनेरमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे, स्वर्गस्थ झाले आणि हे आमच्याकरता सावनेरवासींकरता फार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की एवढं मोठा साहित्यिक यांची कर्मभूमी सावनेर असणे हे आमच्याकरता फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। गडकरी स्मृती निलयमद्वारे सावनेर शहरात गडकरी यांच्या स्मृतीला जपणारे तसंच साहित्यिक व सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। त्यात पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडवडे, रंजन दारवेकर, सीमा जोशी, ॲडव्होकेट श्रीकांत पांडे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया, डोमासाव सावजी, गोपाल घटे यांच्यासह सिनेकलाकार व मान्यवरांचा शाल व श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। दरवर्षीच आपण राम गणेश गडकरी यांची जयंती आणि पुण्यतिथी ही विभागातर्फे साजरी करत असतो। यावर्षीही ती करण्याचा पूर्ण आणि लोकांना आवडेल याप्रमाणे आपण वेगळ्या पद्धतीने यावर्षी सजावट केली आहे। तर हे शासकीय कार्यक्रम आहे, आपण दरवर्षीच करत असतो। ही वास्तू राज्य संरक्षित विभागाने केल्यानंतर इथे आपले पहारेकरी आहे ती या मॉन्युमेंटची दैनंदिन देखरेख करत असतात आणि येणाऱ्या व्यक्तीला माहिती देत असतात व्यवस्थित आणि या वास्तूचं जतन दुरुस्तीचं काम हे आपण डिपार्टमेंट मार्फत पूर्ण झालेलं आहे। राम गणेश गडकरी स्मारक संघर्ष समितीच्या वतीने मिनी मॅरेथॉन व सायकल रेसचं आयोजन करण्यात आलं। सिने कलाकार मुश्ताक खान यांनी सपत्नीक तर माजी आमदार SQ जम्मा, नगराध्यक्ष रेखा मोवाडे, मराठी पत्रकार परिषद मुंबईचे उपाध्यक्ष योगेश कोरडे, तेजसिंग सावजी, योगेश पाटील, बद्दू दिवटे, पवन जयस्वाल आदी मान्यवरांनी मिनी मॅरेथॉन व सायकल स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं। या प्रसंगी सिने कलाकार मुश्ताक खान यांनी अभिनीत केलेले वेलकम व गदर चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवले, उपस्थितांना रिझवलं। वेलकम वेलकम मैं भैया क्या वो नाना पाटेकर मेरे को बोलता है, मेरे को क्या बना दिया उन्होंने, विजिटिंग कार्ड। और किसी को डराने का है, किसी को धमकाने का है, किसी को रॉब करने का है, वो मेरे को आगे कर देता है कि पता बल्लू। अभी अक्षय कुमार ने उसको अपनी बहन कैटरीना की शादी करनी है, अक्षय कुमार मान नहीं रहा, उसको डराया कैसा उसको, तो वो उसको मेरे को बोलता है मैं क्या करूं इसका क्या करूं मैं बल्लू, इसका मैं क्या करूं बता बल्लू, और बल्लू शुरू हो जाता है।
मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था, लेकिन मेरे मुंह से एक दिन उदय भाई के लिए कुछ गलत निकल गया तो मजनू भाई ने मेरी हॉकी स्टिक से मेरी टांग के 2 टुकड़े कर दिए, लेकिन दिखते बहुत अच्छे और मुझे अस्पताल ले गया, ऑपरेशन लगाया और मुझे घर तक किया। बस 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 अब वक्त हो गया है साइकिल रेस का और वक्त हो गया है मैराथन का। हम सब दौड़ेंगे, खूब दौड़ेंगे, दिल लगा के दौड़ेंगे और इस रेस को जीतेंगे। ये बहुत अच्छा लगा, बहुत ही प्रसन्नता हो रही है यहाँ पर, और जिस कारण से मैं यहाँ पर आया हूँ राम गणेश गडकरी जी की 101 की पुण्यतिथि के अवसर पर मुझे यहाँ पर जो निमंत्रित किया गया है, तो खास करके स्पेशली मैं विशेष करके मैं रामेश्वर जी ऋषिया जी का बहुत बहुत धन्यवाद और मुझे इज्जत अफजाई की और मुझे सम्मान दिया और इस अच्छे पहुँच के लिए अभी हमने एक मैराथन का भी हमने उद्घाटन किया है, हरी झंडी दिखाई है, बच्चे दौड़ने निकल पड़े, ये पूरे 11 किलोमीटर का चक्कर लगाएंगे। हमने ऐसा सुना है कि यहाँ के बहुत से पुराने व्यवसायी है, आप सावनेर के गवाही दामाद हो, मेरा ससुराल है और यहाँ पर मेरे जो अभी अनफॉर्चुनेटली मेरे जो ससुर थे अहमद भाई कच्ची, उनका देहांत हो गया, जिसका मुझे बहुत दुख है, बहुत पहले का देहांत हो गया। ये मेरी वाइफ मेरी पत्नी है सलमा कच्ची, वो यही सावनेर की है, मतलब मेरे ससुर जो है उनका व्यापार यही कर रहा, उनकी दुकान थी बहुत बड़ी, तो सावनेर से हमारा एक आपको कैसा लगा सावनेर जन्म स्थल में आपके आए थे? अच्छा लगा और यहाँ से मेरी बहन रिटायर होने जा रही है, जो मैं हाई स्कूल में पढ़ा रही है और इच्छा करके उसका रिटायरमेंट है। खुशी हुई, सावनेर वालों ने बहुत प्यार दिया और सम्मान दिया, थैंक यू। कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या 101व्या पुण्यतिथीनिमित्त पुरातत्व विभागाच्या वतीने गडकरी निवासस्थान अक्षरशः सुंदर सजवण्यात आलं। फुलमाळा व विद्युत रोषणाईने नगरपालिका सावनेरद्वारे समाधीस्थळ व पुतळ्याची आकर्षक सजावट करण्यात आली। भाषाप्रभू कैलासवासी राम गणेश गडकरी यांना विदर्भ न्यूज परिवारातर्फे विनम्र अभिवादन। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।